चला तर मित्रांनो, आज आपण जे काय आहे पाठ्यक्रम S8 जो आहे त्याचा जो काय आहे भाग 1 बघणार आहोत, ज्याचं पुस्तकाचं नाव आहे सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापनशास्त्र। भाग 1 मध्ये इतिहास, नागरिक शास्त्र अध्ययन अध्यापनशास्त्र आहे। तर हा जो भाग 1 आहे तो 20 मार्क्सचा आहे। 3 चॅप्टर आहे। प्रत्येकी चॅप्टरला पहिल्या चॅप्टरला 5 मार्क्सचं वेटेज आहे, दुसऱ्याला 10 मार्क्सचं वेटेज आहे आणि तिसऱ्याला परत 5 मार्क्सचं वेटेज आहे। तर मी आता हा जो काय आहे पार्ट 1 जो आहे भाग 1 तो टीच करणार आहे, कारण मला पार्ट 2चं आहे ते बुक अजून भेटलेलं नाही आहे। ते बुक जेव्हा मला भेटेल तेव्हा मी तुम्हाला पटकन टीच करून देईल। तर हे 20 मार्क्सचं जे आहे ते आपण आता बघूया। तर त्यातला पहिला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे इतिहास व नागरिक शास्त्राचे स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके। तर काय आहे ते आपण बघूया। 5 मार्क्सचं वेटेज आहे, भरपूर वॉस्ट चॅप्टर आहे। तर याच्यामध्ये जास्त करून जे काय आहे चार्ट, फ्लो चार्ट जे वगैरे दिलेले आहे त्यांनी, ठीक। तर बघूया प्रास्ताविक काय सांगते की मानवाच्या अनुभवाला जे काय सुरुवातीला झालेली तेथून म्हणजे मानवाचा जो काय अनुभव आहे त्याला सुरुवात कुठून झाली आहे, इतिहासापासून झाली आहे। मग जॉन्सन म्हणण्यानुसार इतिहास म्हणजे जीवनाभिमुखांची खरी जाण आहे। म्हणजे काय की आपलं जीवन जे आहे ते इतिहासातूनच पुढे ढकललं गेलं आहे। म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की मानवाच्या ज्या काही प्रगत जाती, आपल्याला परिसर अभ्यास अध्ययन अध्यापनशास्त्र जे होतं F8 मध्ये क्वेश्चन विचारलेला गेलेला होता। तर मानवाचे जे काय टप्पे आहे, उत्क्रांतीचे टप्पे, त्याच्यावर 3 मार्क्सला आय थिंक क्वेश्चन विचारला गेला होता। तर आपल्याला माहिती आहे की आपली जी काही उत्क्रांती आहे ती इतिहासापासून झाली आहे, की पहिले मानवाला शेपूट होती, आता ती हळूहळू ते माकड हाड जे असतं ते नष्ट झालं, ठीक ना। तर शेपूट नष्ट होऊन माकड हाड आला। अशा प्रकारे आपला जो काय आहे मानवाचा जो काही इतिहास आहे किंवा मानवाचं जे काय अनुभव आहे, शिक्षण आहे किंवा जीवन आहे ते इतिहासातून सुरू झालं आहे। मग आपल्याला मानवा जातीतील अनुभवांचा खरा फायदा व्हावा म्हणून आजचा विद्यार्थी इतिहास शिकतो, ठीक। म्हणजे काय की आपलं जे काय मानव जात आहे त्याचा आपल्याला फायदा कसा व्हावा त्यासाठी आजचा जो विद्यार्थी आहे तो इतिहास शिकत आहे। मानवाला आपले अनुभव अर्थात भूतकाळ अत्यंत प्रिय असतो। असे प्रिय अनुभव मानव लिहून घेऊ लागला किंवा लिहू लागला, त्यामुळे खऱ्या अर्थाने इतिहासाला सुरुवात झाली। मग भूतकाळात झालेल्या ज्या काही घटना आहे, प्रसंग, प्रेरणा, चांगले वाईट अनुभव लिहून घेतले जात लागू लागले। मग असा जो काही भूतकाळ आहे तो अनेक राष्ट्र लिहू घेतला। मग ती काय राष्ट्रांची जी काय परंपरा आहे ती जपू लागले आणि अशा अनेकविध गोष्टींची नोंद जी आहे ती राष्ट्र लिहू लागली आणि त्याच्यापासून एक काय झाला, एक नवीन इतिहास जो आहे तो घडू लागला। मग त्यामुळे मानवी जीवनाबरोबर इतिहासाची जपणूक केली पाहिजे। पुढच्याच ठेच मागच्या सहाना या उक्तीप्रमाणे सद्यस्थिती जी आहे ती या समस्यांना सामोरं जाण्यासाठी भूतकाळाकडे पाहावे लागले, कारण पुढे चालणारा जो काय मानव आहे त्या दृष्टीने भूतकाळ हा मानवाचा मागचा भूतकाळ होता। मग त्यामुळे मागील चूक पुन्हा होऊ नये यासाठी भूतकाळाची अर्थात इतिहासाची दखल घ्यावी लागते। म्हणजे नेमकं काय की सपोज तुम्ही आता तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग झाले आहे, तुमचं जर वेट जे आहे ते तुम्हाला 40 किलो ठेवायचं आहे, बरोबर, पण ते झालं आहे तुम्हाला 50 किलो। मग तुम्ही ह्या महिन्यात जे काय डाएट फॉलो करशाल त्याचा इफेक्ट तुम्हाला पुढच्या महिन्यात दिसणार आहे, बरोबर। मग आत्ताचा जो काय महिना आहे, सपोज पुढचा महिना आला आणि तुमचं वजन जे आहे ते 50 होतं ते जे आता थोडंफार 48 झालं आहे, म्हणजे 2 किलो वजन तुमचं कमी झालं आहे। ते का झालं आहे की तुम्ही मागच्या महिन्यात जे काय डाएट फॉलो केलं त्याच्यामुळे झालं आहे। म्हणजे काय की जी काय सद्यस्थिती आहे त्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी भूतकाळाकडे पाहावं लागतं। म्हणजे काय की प्रत्येक जी काय गोष्ट आहे ती भूतकाळापासून सुरू होते आणि वर्तमान काळात संपते असं नाही, तर प्रत्येक गोष्टीला दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या सोबत चालू असतात, ठीक। मग जी काय भूतकाळातली चूक तुम्ही केली, डाएट फॉलो नाही केलं किंवा मग खूप जास्त आबरगबर खाल्लं, तर ती भविष्य काळात तुम्हाला ते जे काय आहे परिणाम तुमच्या बॉडीवर दिसतील। मग अर्थातच इतिहासाचा जो काय अभ्यास आहे तो आपल्याला करावा लागतो, कारण मानवी जीवनाच्या सर्व अंगांसंबंधी घडून गेलेले जे काय बाबी आहे, संगतवार, साधार, सत्यकथन जे आहे त्यांचा इतिहास, त्यांना म्हणायचं इतिहास। म्हणजे इतिहास मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडवितो। म्हणजेच इतिहासामध्ये भूतकालीन मानवी जीवनाचे संपूर्ण प्रतिबिंब आहे ते दृश्यमान होत असते। मग मानव हा समाजाचा एक घटक आहे। मानवाला नागरिक असं म्हणतात आपल्याला माहिती। मग आजची मुले उद्याची नागरिक होणार आहे, अशा नागरिकांचा अभ्यास नागरिक शास्त्रात विषयात केला जातो। त्यामुळे इतिहासाच्या जोडीने नागरिक शास्त्र हे सामाजिक शास्त्रात असलेले अंतर्भूत घटक आहे किंवा अंतर्भूत केलेले विषय आहे, शास्त्र आहे, ठीक। मग शाळेचे जे काही विद्यार्थी असते ते दररोज माझा भारत देश आहे या प्रतिज्ञेबरोबर आम्ही भारताचे लोक हे भारताचे एक काय सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्यास एक सर्व नागरिकास असे संविधान आहे। त्यामुळे त्यांनी काही त्यांची नागरिकांची तत्त्वे त्या संविधानाप्रमाणे दिली आहे। तर ती कोणती आहे, तर ते त्यांनी दिलेलं आहे की इतिहास
त्याच्यानंतर पुढे इतिहास अर्थ आणि व्याख्या दिली आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारलं जाऊ शकतो. तर काय आहे की इतिहासामध्ये इति प्लस ह प्लस असे जे काही शब्द आहे ते घडलेले असे आपल्याला माहिती आहे की जे काय म्हणतात त्याला फोड जे केलेली आहे शब्दांची ती अशा प्रकारे केलेली आहे. असे हे घडले किंवा असे घडून आले. हेरोडोटस हा सर्वात पहिला इतिहासकारक मानला जातो. म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या शतकाने त्याने पार्शियन युद्धाविषयी प्रवास करून माहिती गोळा केली होती. क्रमवार जे काही घटक आहे त्या रूपाने ती सादर केली. त्याचा जो काही वर्णन पद्धतीस हिस्टोरियस किंवा हिस्टेरिया असं म्हटलं जातं आणि हिस्टोरिओग्राफी असा शब्द त्यातून वापरला गेला आहे. म्हणजेच हिस्ट्री हा शब्द तयार झालेला आहे. 1 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इतिहास म्हणजे काय, की इतिहास म्हणजे हिस्ट्री. जसं आपल्याला विचारलं गेलं होतं की आरोग्य म्हणजे काय, की आरोग्य म्हणजे हेल्थ, असं काहीतरी आपल्याला F8मध्ये विचारलं गेलेलं होतं. मग कार्लाइलच्या मते भूतकालीन थोर व्यक्तींची चरित्र म्हणजे इतिहास. हेरोडोटसच्या मते इतिहास म्हणजे भूतकाळातील रुचिपूर्ण व स्मरणीय घटकांबाबत केलेले संशोधन किंवा चौकशी होय. ज्या काही गोष्टी आपल्याला आवडतात त्याबाबत केलेल्या चौकशी. फॉर एक्झाम्पल आपल्याला शिवरायांचा इतिहास आवडतो बघा, तर आजकाल जे काही विद्यार्थी आहेत ते शिवरायांच्या इतिहासाबद्दल चौकशी करत असतात, जाणून घेत असतात. म्हणजे काय करतात की त्यांचं जे काही रुची आहे किंवा स्मरण जे आहे त्याच्यावर आधारलेलं संशोधन किंवा इतिहास जो आहे, शिवरायांचा इतिहास जो आहे त्याच्यावर ती चौकशी करत असतात म्हणायचं. म्हणून म्हणायचं त्याला इतिहास किंवा म्हणजेच त्याला काय म्हणायचं इतिहास. मग कार्येच म्हणतं की वर्तमान काल व भूतकाल यांच्यातील कधीही न संपणारा जो संवाद आहे त्याला म्हणायचं इतिहास. बरोबर आहे. विपांगुकी म्हणताय की इतिहास म्हणजे पृथ्वीवर वावरणाऱ्या मानवांच्या चळवळींची व घडामोडींची हकीकत होय. इतिहास म्हणजे पृथ्वीवरील मानवी समाजातील घडामोडींचे संगतवार व क्रमानुसार केलेले जे काही सत्यकथन आहे त्याला म्हणायचं इतिहास. अशा प्रकारे 4-5 प्रकारच्या डेफिनेशन त्यांनी तिथे दिलेल्या आहे. जी तुम्हाला इझी वाटेल ती तुम्ही लिहू शकता. ठीक, सगळ्यात इझी डेफिनेशन आहे ती म्हणजे काय, की इतिहासामधील किंवा इतिहास म्हणजे वर्तमान काल व भूतकाल यांच्यातील कधीही न थांबणारा संवाद होय. किंवा दुसरी इम्पॉर्टंट किंवा तीही सोपी आहे की भूतकाळातील रुचिपूर्ण व स्मरणीय घटनांबाबत केलेले संशोधन किंवा चौकशी म्हणजे इतिहास होय. ठीक, तर पुढची जी डेफिनेशन दिली आहे डॉक्टर राधाकृष्णन यांनी दिली आहे. मग ती काय आहे की ते काय म्हणताय, एखाद्या देशाची वा वंशाची स्मृती म्हणजे इतिहास. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणताय की निसर्ग व त्याचे घटक, श्वापदे, जंगल यापेक्षा सर्वात कठीण म्हणजे मानवाच्या नमविण्याचा किंवा स्वतःच्या लाभासाठी अयोग्य फायदा घेणारे जे काही प्रयत्न आहे ते करणे व स्वकीय यांच्याशी मानवाचे जे काही संघर्ष आहे ती कथा म्हणजे काय इतिहास. मग वरील ज्या काही व्याख्या आहे त्याच्यातून असं एकच लक्षात येतं की इतिहास हा लेखन ही कठीण पण तरीही महत्त्वपूर्ण बाब आहे. म्हणजे एकच घटना अनेक अंगांनी विविध अर्थांनी लिहिली जाते त्याला म्हणायचं इतिहास. ठीक, मग वरील नागरिकशास्त्राचा अर्थ आहे पुढे. मग ते काय आहे की इतिहास व नागरिकशास्त्र या दोन्ही विषयांचा संबंध अत्यंत जवळचा असतो. बऱ्याच अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र या विषयाला स्वतंत्र असे स्थान दिलेले नाही. म्हणजे काय की आपल्याला आठवत असेल की तुम्हाला जे आठवत असेल तर तुमचा जो काय 8वीपर्यंत जे बुक असायचं त्याला इतिहास आधी शिकवलं जायचं आणि त्याच्याबरोबर शेवट 2-3 चॅप्टर आपल्याला नागरिकशास्त्राचे एकाच पुस्तकात दिले जायचे. म्हणजेच काय की ते अत्यंत जवळचा विषय आहे, स्वतंत्र त्याचं स्थान नाही. इतिहासाचाच एक भाग म्हणून नागरिकशास्त्राला जो काय आहे विषयाचा अभ्यास केले जातं. इतिहासाचा अभ्यास म्हणजे मानवाचे भूत, भविष्य आणि वर्तमान काल यांचा संपूर्ण जीवनाचा अभ्यास करणं. आणि नागरिकशास्त्राचा विषयाचा अभ्यास म्हणजे काय की नागरिक म्हणजे काय, मनुष्य किंवा नागरिकाचा अभ्यास करणं म्हणजे देशाच्या प्रशासनाचा अभ्यास करणं. थोडक्यात सांगायचं म्हणजे नागरिकशास्त्राचा मूळ उद्देश हा उत्तम नागरिक कोण व कसा असावा यात विद्यार्थ्याला ओळख करून देणं हा आहे. म्हणजे मानवी जीवनात सुखमयरित्या जगण्यासाठी नागरिकांना हक्क व कर्तव्य यांची ओळख करणं आवश्यक आहे. मानवाला जर समाजामध्ये जगायचं असेल तर त्याला नागरिकशास्त्राची ओळख करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी त्यांनी विविध व्याख्या दिल्या आहेत. तर त्या कोणत्या आहे तर आजची जी काही मुले आहेत ती उद्याचा सुजाण नागरिक बनणार आहे. मग नागरिकांवर योग्य वयात संस्कार व्हावे या दृष्टीने काही व्याख्या त्याने दिलेल्या आहे की मानव अर्थात नगरात राहणारी जी काही व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यासाठी शास्त्रीयपणे केलेला अभ्यास म्हणजे नागरिकशास्त्र होय. मग या विषयात नागरिकाला असलेले जे काही हक्क आहे, कर्तव्य, जाणीवा, यांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यांना म्हणायचे नागरिकशास्त्र.
पुढे अजून एक डेफिनेशन दिले आहे की एकूणच योग्य वयात अनुकरण, संस्कार, शिस्त आणि मूल्ये यांची माहिती दिली जाते. बालपणीची जे काही नागरिकत्वाची जाणीव आहे त्याची माहिती कळावी आणि निर्माण व्हावी याकडे लक्ष दिलं जाणं म्हणजे काय आहे? नागरिकशास्त्र. ठीक. पुढे आहे इतिहासाचे स्वरूप. मग काय आहे इतिहासाचे स्वरूप? इतिहासाचा जो प्रारंभ झाला तो मनोरंजनासाठी झाला होता. म्हणजे काय? उपदेशाचे जे साधन आहे म्हणून त्यानंतर पाहिले जाऊ लागले. इतिहासाचा उपयोग केलेले जे काय कार्य आहे, गाजवलेले शौर्य आहे याविषयी महत्त्वाचे आहे. इतिहासाचे स्वरूप हे अनेक छटांनी समृद्ध झालेले दिसून येते. मनोरंजन म्हणजे काय की आपण सपोज एखाद्या हिस्टोरिकल मूव्हीज बघत असतो. ठीक. मग त्यामध्ये आपलं काय होतं? मनोरंजनही होतं आणि आपल्याला माहितीसुद्धा मिळाली जाते. मग काय काय गोष्टी त्यांनी काय काय छटा दिल्या आहे की इतिहास हा घडून गेलेल्या घटनांशी म्हणजे भूतकाळाशी संबंधित असतो. ठीक. म्हणजे जी काही घटना घडून गेलेली आहे त्याच्याशी संबंधित इतिहास असतो. इतिहासातील घटना विशिष्ट काळात विशिष्ट ठिकाणी घडलेल्या असतात, त्यामुळे त्या स्थान कालासापेक्ष असतात. म्हणजे सपोज आता महाभारत घडलं की आपल्याला माहिती आहे की महाभारत कुरुक्षेत्रामध्ये घडलं, जे की कुठे आहे आता? हरियाणामध्ये आहे की हरियाणा नाही, सॉरी त्याचं नाव मला आठवत नाही त्या राज्याचं. तर तिथे ते कुरुक्षेत्र आहे. मग ते ज्या ठिकाणी महाभारत घडलं ते क्षेत्र जे आहे ते म्हणजे काल सापेक्ष असतात. म्हणजे ते कायम आपल्या लक्षात राहणार की सपोज आपण कुरुक्षेत्रावर गेलो किंवा तिथे गेलो तर आपल्याला लक्षात येईल की इथे काय झालेलं आहे? महाभारत घडलेलं आहे. इतिहास सर्व प्रकारच्या मानवासाठी असतो. उदाहरणार्थ श्रीमंत, गरीब, राजा, रंक इत्यादी. इतिहासात मानवाचे जे काही सर्व अंगांचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. इतिहास सामाजिक समस्यांचे मूळ शोधले जातं. जय पराजय, लढाई यांचे वृत्त मांडणी म्हणजे इतिहास होय. मानवाचे गतजीवनाचे जे काही सत्य आहे ते इतिहासात मांडलेले असते. एकूणच इतिहास भूतकाळाशी संबंधित असतो, वर्तमान काळातून भविष्याकडे पाहणारा असतो. इतिहास अध्ययनाने मानवाची जी काही चांगली ओळख आपल्याला होते. इतिहासातून अनेक व्यक्तींची जीवनचरित्र आपल्याला शिकली जातात किंवा आपल्याला माहिती होतात. इतिहासातून आपल्याला आपली संस्कृती समजते. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या युगात, वेगळ्या स्थळी माणसांचे जे काही संघर्ष आहे ते करून अस्तित्व टिकवणं म्हणजे काय आहे? इतिहास समजून घेणं होय. ठीक. पुढे आहे नागरिकशास्त्राचे स्वरूप. आपण इतिहासाचे बघितले, आता नागरिकशास्त्राचे स्वरूप बघूया. चांगला नागरिक बनण्यासाठी भारतीय संविधान घटनेने ज्ञान होणं किंवा भारतीय संविधान घटनेचं जे काही ज्ञान आहे ते होणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये स्वदेशप्रीती आहे, स्वदेशरहित आहे, राष्ट्रभक्ती, शौर्य, धाडस या मूल्यांचा विकास जो आहे ते करणं गरजेचं आहे. मग नागरिकशास्त्र विषय जो काय आहे तो आपल्याला कळणं म्हणजे जेव्हा आपली संविधान जे आहे ते आपली ओळख झाली पाहिजे, संविधानाशी आपली ओळख झाली पाहिजे, तेव्हा आपल्याला नागरिकशास्त्र विषय कळतो. मग आजचे जे काही समाज जीवन आहे ते धार्मिक कलह, जातीयता, प्रांतभेद, भाषाभेद इत्यादी जे काय दुराभिमान आहे ते बाळगणारे आहे. मग भेदाभेद वाढले आहेत. कर्तव्य वृत्तीने वागणारे जे काही कमी हक्क किंवा जास्त हक्क या वृत्तींसाठी ते भांडखोर वृत्ती जी आहे ती व्यक्तीमध्ये आजकाल दिसून येते. मग या सर्व कारणांनी समाज हा ज्वालामुखीसारखा तप्त झालेला दिसून येतो. मग या समाजाचा मुख्य घटक हा विद्यार्थी असतो. मग उत्तम माणूस व्हावे म्हणून विद्यार्थ्याला, उत्तम नागरिक व्हावा म्हणून विद्यार्थ्याला जे काय हे संविधान ओळखणं गरजेचं आहे. मग त्यासाठी दोन जे टप्पे आहेत ते त्यांनी दिले आहे की मुख्यतः नागरिकत्वाची जाणीव करून देणं, सज्जन सुजाण नागरिक तयार करणं, ही संविधानाची व लोकशाहीची माहिती देऊन जोपासना करणं हे प्रमुख उद्देश कशाचे आहे? नागरिकशास्त्राचे आहे. मग मूल, कुटुंब, शाळा, समाज या 3 घटकांकडून जास्तीत जास्त संस्कार आपल्याला मिळत असतात. आपल्याला माहिती आहे, आपण खूप वेळेस बघितलं F1 मध्ये की मुलांचं जे काय आहे प्राथमिक जी काही शाळा आहे ती म्हणजे त्यांचं कुटुंब आहे. नंतर शाळा आणि समाजातून मुलं काय करतात, विद्यार्थी काय करतात, भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते शिकत असतात. मुलं ते नागरिक बनण्याच्या काळात विविध मार्गांनी मुलांची घडण जी असते ती होत असते. समाजाचे जे ऋण असतात ते त्यांच्यावर येत असतं. मग ते ऋण फेडण्यासाठी जाणीव व अभ्यासातून देत असते. मग इतिहासातून ते काही अनुभव आहे, आदर्श समोर ठेवून त्यानुसार जगायचं कसं, मार्गदर्शन कसं करायचं हे नागरिकशास्त्रातून विद्यार्थ्यांना कळतं. म्हणजे अर्थातच नागरिकत्वाची जी काही जाणीव आहे ती करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी नागरिकशास्त्रात पार पडते. कुटुंब, शाळा, समाज, राष्ट्र यांचे जे काय आपल्यावर ऋण असतं त्याची जाणीव ठेवून ते फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या भावनेस नागरिकत्वाची जाणीव असं म्हटलं. म्हणजे काय की जे काय समाजाचे ऋण आहे ती जाणीव आपल्याला असायला हवी आणि ते ऋण जे आहे ते फेडण्यास आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याला म्हणायचे नागरिकत्वाची
झालं. मग भारतात अनेक असे ज्वलंत समस्या आहे, लोकसंख्येची वाढ आहे, दारिद्र्य आहे, स्वार्थीपणा, संपत्तीचा आग्रह इत्यादी ज्या काही जीवघेणी स्पर्धा आहे, यामध्ये माणूस जो आहे, व्यक्ती जो आहे तो आत्तापर्यंत पूर्णपणे अडकलेला आहे. या समस्या सोडवण्यासाठी यथाशक्ती प्रत्येकाने आपला जो काय वाटा आहे तो उचलला पाहिजे. मग चांगले काय वाईट काय याची निवाडा जी आहे ती विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना होणं गरजेचं आहे. मग आजच्या जे काही उगवत्या पिढीला हे करू नका ते करू नका असा सल्ला दिला जातो, मात्र आता वेळ बदलावी लागणार. फक्त आणि फक्त हे करा हे या मंत्रावर सांगावं लागणार. जी काही वाईट गोष्टी असतात ती आपल्याला बाळाला सांगू नको. सपोज आपल्या घरात लहान बाळ असेल तर आपण त्याला सांगतो की हे करू नको. मग हे करू नको म्हटलं की ते मुद्दामून त्याच गोष्टी करतो, बरोबर ना. मग त्यामुळे त्यांना सांगायचं की हे तू कर, म्हणजे शिक्षण आहे तू शिक्षणच घे, इकडे हात लावू नको तिकडे हात लावू नको असं त्याला सांगायचं नाही. त्याला डायरेक्ट सांगायचं की हे तुला करायचं आहे आणि हे तुला करावं लागणारच. मग त्यासाठी काय काय गोष्टी आहे, लोकशाहीचा अर्थ सांगणं, त्यांना समजून सांगणं, मूल्यांची ओळख करून देणं, मतदानाचा हक्क काय आहे ते समजावून सांगणं, सरकार शासन यांच्याबरोबर शांततामय वातावरण निर्माण करणं, युक्तिवादाने आपली मते पटवून देणं, राष्ट्रविषयाचे जी काय अभिमान आहे, बंधुभाव आहे, मूल्यावर ठाम विश्वास ठेवणं, प्रगती व यश यांच्यासाठी योग्य मूल्य बाळगणं, या इत्यादी जे काय उद्देश आहे ते साध्य करण्यासाठी शिक्षक व शाळा यांना कष्ट घ्यावे लागणार. त्यातूनच काय होईल, एक सुजन नागरिक जो आहे, आत्ताचे विद्यार्थी एक सुजन नागरिक बनतील. पुढे आहे इतिहास व नागरिकशास्त्र यांचे शालेय विषयातील व्याप्ती तसेच अभ्यासक्रमातील स्थान इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. मग आपल्याला माहिती की इतिहास हा जितका माणसाच्या उत्सुकतेचा आणि आस्थेचा विषय आहे तितकाच तो काय आहे, आपली सांस्कृतिक ओळख जी आहे ती जपण्याचा विषय आहे. वर्तमान समजण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी इतिहास आपल्याला मदत करतो. मग इतिहास ही आपली सांस्कृतिक ओळख असते. पूर्वीच्या काळी राजे महाराजे लढाया यांना महत्त्व दिलं जात होतं, तर आज काय होते की मानवाच्या सामाजिक राजकीय आर्थिक ज्या काय गरजा आहे या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या मते प्राथमिक व माध्यमिक अभ्यासक्रमात इतिहासाला महत्त्वाचं स्थान जे आहे ते दिलं गेलं पाहिजे. मग काय आहे की एल हलसक म्हणताय की हसलक यांच्या मते स्थानिक ऐतिहासिक स्थळे, नावे, इमारती यांच्याशी विद्यार्थ्यांचा परिचय असणं गरजेचं आहे. परिचित घटकांपासून शिक्षणाला सुरुवात केली तर विद्यार्थी गोंधळत नाही. म्हणजे जे काही गोष्टी त्यांना माहिती आहेत त्या गोष्टींपासून शिकवण्याला सुरुवात केली तर विद्यार्थी गोंधळत नाही. फॉर एक्झाम्पल मी डायरेक्ट तुम्हाला शैशव अवस्था, बाल्य अवस्था काय आहे ते शिकवायला सुरुवात केलं असतं तर तुम्हाला कळालं असतं का? नाही, तुम्ही गोंधळले असतात. त्यामुळे मी तुम्हाला आधी शैशव अवस्था, गर्भावस्था किंवा मग ज्या काही अवस्था आहे त्यांचा जो काय आहे ती ओळख करून दिली, त्यांचा कालावधी काय आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे इन शॉर्टकट मी तुम्हाला तो 7 ते 8 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि नंतर मी ते काय आहे सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आता अपलोड करत आहे की ज्यामध्ये ते डीपली जेवढं मला होईल, जेवढं म्हणजे मला शिकवता येईल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. त्यामुळे म्हणजेच काय की परिचित जे घटक आहेत त्यापासून शिक्षणाला जर सुरुवात केली तर विद्यार्थी गोंधळत नाही. मग मानवाला आपले अस्तित्व समजून घेणं गरजेचं आहे. इतिहासाच्या अभ्यासाने भूतकालीन मानवी अनुभवांचा फायदा होत असतो. विद्यार्थ्यांना आपले जे काही मूळ आहे ते समजणं गरजेचं आहे. त्याचा अभिमान जो आहे तो आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना वाटला पाहिजे. पुढे आहे परंपरा, रीतिरिवाज, शिष्टाचार यांची माहिती जी आहे ती मिळाली पाहिजे. व्यक्तीला बहुश्रुतता प्राप्त झाली पाहिजे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयतेची जाणीव झाली पाहिजे. एकात्मता, सुसंस्कृतपणा विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. विशाल दृष्टिकोनाने विश्वबंधुत्वाची जी काही भावना आहे ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. जिज्ञासा वाढायला लागली पाहिजे. विचारशक्ती वाढली पाहिजे. समाजातील जे काय अनेक प्रश्न आहे, समस्या आहे त्या विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ज्या काय भूतकाळात झालेल्या चुका आहे त्या परत होऊ नये, त्या टाळायला पाहिजे. म्हणून मानवी जीवनात इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाला काय आहे महत्त्वाचं स्थान आहे. पुढे आहे कोमिनस यांच्या मते इतिहासाच्या जीवनात खूप महत्त्व आहे. इतिहासाची जी काही परिचारिका आहे किंवा परिचय आहे हा मानवाच्या शिक्षणातील महत्त्वाचा घटक आहे. ती जणू काही त्याच्या संपू नये किंवा जीवनाची दृष्टी असते. द जॉन्सन्स यांच्या मते इतिहास म्हणजे जीवनाविषयक अनुभवांची परोपकारी खाणच आहे. आजकालचे जे काही तरुण आहे इतिहासाचा अभ्यास मानवजातीच्या समग्र अनुभवांचा फायदा घेऊ शकतात. म्हणजेच काय की भूतकालीन प्रयत्न मानवी संस्कृतीची वाटचाल कशी झाली आहे याची माहिती घेतल्यानंतर वर्तमानाचे भान येते. यासाठी प्राचीन ते अर्वाचीन असा अभ्यासक्रम तयार केलेला असतो. आपल्या प्रगतीचा आड येणारे जे काही दुर्गुण कोणते आहे, आपल्या देशात पारतंत्र्य का राहिले याचे भान विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. ठीक. पुढे आहे इतिहास व नागरिकशास्त्राच्या अध्यापनाची गरज का लागली. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर जवळपास त्याच्यामध्ये 15 पॉईंट दिले आहे तर ते आपण बघूया. मग इतिहासातून वास्तविक गोष्टीकडे लक्ष वेधणे हा महत्त्वाचा भाग विद्यार्थ्यांना समजायला हवा.
म्हणजे इतिहास जे आहे त्यातून वास्तविक गोष्टी आहे, म्हणजे पूर्वी जे काय झालं ते आता होऊ नये, किंवा पूर्वी जे काय झालं त्या काय वास्तव गोष्टी आहेत त्या आत्ताकडं त्याचं लक्ष विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. म्हणजे काय की बालपण संपून अस्वाभाविक जे काय अस्तव्य असतं त्या गोष्टींकडं 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलं पाहिजे. आपण बघितलं शैशव अवस्था आपली असते 6 वर्षापर्यंत, बरोबर. मग जे काय आपलं बालपण आहे ते संपल्यानंतर आपण जे काय वास्तव गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती यांची वयामध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे जे काय इंद्रियग्रस्त वस्तूंकडं, अमूर्त तत्वांकडं जाण्याचा जो कल आहे तो या वयामध्ये आढळत असतो. त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या, नाटके जे आहे ती मुलांनी आवडीनं वाचलं पाहिजे. इतिहासातील साहसाचे, पराक्रमाचे जे काही वर्णन आहे ते वाचलं पाहिजे. लोकजीवन, लोकजीती किंवा रीती जी आहे, संघर्ष आहे यांची माहिती आवडीनं घेतली पाहिजे. ऐतिहासिक वास्तू, प्रसंग, प्रतिकृती, संग्रह, शिल्पकला इत्यादी जे काय अजंठा, वेरूळ लेणी आहे त्यांच्याबद्दल माहिती गोळा केली पाहिजे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अर्थात वाटाडे असतात. त्यामुळे शासन संस्था, या संस्था चालवण्यासाठी प्रक्रिया, रचना जी काय माहिती आहे ती शिक्षकांनी सांगणे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मंत्रिमंडळ बनवणं, त्यांची कामे काय आहे ती त्यांना नेमून देणं. इतिहासाचा जो काय आराखडा आहे तो विद्यार्थ्यांच्या समोर कालाक्रमाने मांडल्यास स्वातंत्र्यपूर्ण व स्वातंत्र्यानंतरची स्थिती जी आहे ती विद्यार्थ्यांना समजण्यास मदत मिळते. मग अध्यापनाच्या नवनवीन ज्या काही पद्धती आहेत त्या वापरून इतिहास व नागरिकशास्त्राची उकल करणं किंवा मग ज्या काही पद्धती आहेत त्या वापरून इतिहास जो आहे तो समजणं सोपा होऊ शकतो. इतिहासात घडलेल्या ज्या काही चुका आहेत, द्रोह, आळस जे आहे त्या परत घडू नये हे अध्यापनातून आपल्याला समजू शकतं. देशाभिमान, आपलेपणा, भावना या मूल्यांना शिक्षकच विद्यार्थ्यांच्या गळी उतरवू शकतो. म्हणजे जे काही भावभावना आहे, मूल्य आहे ते शिक्षकच विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतात. शैक्षणिक मानसशास्त्र सांगते की तुम्हीच नुसते सांगू नका, तर मुलांना प्रश्न विचारा, त्यांच्याकडून करून घ्या. ही सूचना शिक्षक आपल्या अध्यापनातून योग्य प्रकारे वापरू शकतो. म्हणजे काय की विद्यार्थ्यांना फक्त शिक्षकांनी सांगणं नव्हे, तर त्यांना प्रश्न विचारणं आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेणं हे कोणाचं काम आहे? शिक्षकांचं काम आहे. पुढे आहे शिक्षकाच्या अध्यापनाचे विद्यार्थी दृष्टी विशाल, व्यापक, आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने मदत आहे. त्यामुळे मानव धर्म आचरणात येईल, विश्वशांतीचे ध्येय समोर ठेवता येईल अशा इतिहास व नागरिक शास्त्रांचे जे काय आहे त्यांच्यामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग इत्यादी जे काही गोष्टी आहेत ते इतिहास ओळखण्यासाठी विद्यार्थी आवडीनं करू शकतात. पुढे आहे प्राथमिक शिक्षणाचा इयत्ता 6वी ते 8वी बदलता अभ्यासक्रम. मग NCF 2005 आपण बघितले, RTE 2009 आपण बघितलं. त्यानुसार जे काही विद्यार्थी आहे अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित असायला हवा, नवप्रकल्पना चालना देणारा असायला हवा, विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेस चालना देणारा असायला हवा. अशा प्रकारे जो काय अभ्यासक्रम त्यांनी तिथे दिलेला आहे. म्हणजे जे काही विषयाचे नवनव्या संकल्पना आहेत त्यांच्यावर भर देणं, कृतीशील अध्ययनासाठी कृती, उपक्रम व प्रकल्प यांच्यावर भर देणं, इत्यादी गोष्टी, ग्रंथालय, गडकोट, क्षेत्रभेट किंवा ऐतिहासिक वास्तू जे आहे त्यांच्यावर भर देणं, जो काय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे त्याच्यात घटक, उपघटक, व्याप्ती आणि मर्यादा, प्रमुख जाणीवा आहे त्या आराखड्यानुसार तयार केलेला आहे. आणि भाग 2 मध्ये आपण बघितलं आहे इयत्ता 3री मध्ये कुटुंब, शाळा, गाव, शहर, व्यवसाय यांच्यामध्ये जे काय कुटुंबाचं विस्तारित रूप जे आहे ते त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे, आपण ते बघितलेलं आहे. पुढे आहे इतिहास व नागरिकशास्त्र विषयाची उद्दिष्टे. मग काय काय आहे ती उद्दिष्टे? इतिहास व नागरिकशास्त्र प्राचीन ते वर्तमानकालीन समाजाची विकास प्रक्रिया म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. ऐतिहासिक वारसांचे संरक्षण करणं गरजेचं आहे. ऐतिहासिक गोष्टींना भेटी देणं गरजेचं आहे. पर्यावरणाची जपणूक करणं गरजेचं आहे. भारताची एकता व अखंडता याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. समाजातील जे काही दुर्बल घटक आहे, महिला यांच्याबद्दल सबलीकरण यांच्याबद्दल जाणीव घेणं गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ते निर्माण करणं गरजेचं आहे. जे काय भारताच्या समता आहे, बंधुता आहे, एकता आहे त्यांच्याबद्दल आदराची जी काही भावना असणं गरजेचं आहे. पुढे आहे की भारतीय संविधानात नमूद केलेले जे काही लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता जे काही तत्त्वे आहे ते मुलांवर बिंबवणं गरजेचं आहे. ही गोष्टींचा त्याग करणं गरजेचं आहे. इत्यादी जे काय आपण आपल्यामध्ये आकारिक मूल्यमापन आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे ते या अभ्यासक्रम पद्धतीमध्ये उद्दिष्टे जी आहे ती सांगितलेली आहे. पुढे आहे इतिहास नागरिकशास्त्राची पाठ्यपुस्तके व त्यांचे उद्दिष्टानुसार चिकित्सक विश्लेषण. तर काय आहे ते आपण बघूया. मग इतिहासाचे जे काही पाठ्यपुस्तक आहे त्यांच्या संदर्भात विद्वानांचं असं मत आहे की इतिहास अध्यापनाच्या वेळी पाठ्यपुस्तकाचा वर्गात उपयोग करू नये.
म्हणजे काय की मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासावेळी पाठ्यपुस्तकाचा जरूर वापर करावा. म्हणजे जेव्हा तुम्ही इतिहास शिकवत असाल तेव्हा शिक्षकांनी तो इतिहास जो आहे तो पाठ्यपुस्तकातून बघून शिकवायचा नाही, परंतु विद्यार्थ्यांना जे काय आन्सर आहे ते लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा वापर करू द्यावा. पहिलं काय आहे की त्यामध्ये केंद्रबिंदू म्हणून पाठ्यपुस्तकाचा वापर करावा. अध्यापन पद्धती ठरविताना शिक्षकांना मदत होत असते, मूल्यमापनासाठी उपयोग होत असतो, पूर्वतयारी करण्यासाठी शिक्षकांना उपयुक्त ठरत असते, उजळणीसाठी विद्यार्थी उपयोग करू शकतो. वर्गात वापर झाला तर मात्र चित्र पाहणे, पाठांतर करणे यावर भर दिला जाईल. तसे न होता इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही गुणात्मक गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहे. मग ते कोणते आहे? पहिले आहे उद्दिष्टांवर आधारित. म्हणजे जे काय आपला अभ्यासक्रम आहे, जे काय पाठ्यपुस्तक आहे ते ठरवलेल्या उद्दिष्टानुसार असायला हवं. म्हणजे त्याच्यामध्ये गाभा, मूल्य, उद्दिष्ट जे आहे ते समोर ठेवून पाहिजे. पुढे आहे विश्वसनीय. पाठ्यपुस्तके हे विश्वसनीय असायला हवी. आशयाला सिद्धांत व सात्विक आधार त्यामध्ये दिला गेला असायला हवा. लेखकाच्या वाचनावर विश्वसनीयता अवलंबून असायला हवी. तत्वानुसार आशयाची निवड व पाठ्यांची जी काय मांडणी आहे ही तर्कशुद्ध क्रमानुसार असायला हवी. प्रत्येक पुढची जी काही इयत्तेशी संबंधित मांडणी पुढच्या इयत्तेत असली पाहिजे. म्हणजे आपण जे काही शिकणार आहोत, फॉर एक्झाम्पल आपला हा जो घटक संपतो तर तो आपल्या पुढच्या घटकामध्ये आपण थोडा तरी आढावा मागच्या घटकाचा देतो. मग आपण म्हणतो बघा की मागील पाठामध्ये आपण असं बघितलं, तसं बघितलं, किंवा पुढच्या पाठामध्ये आपण असं बघूया, तसं बघूया, असं त्यांनी पुढे त्याच्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. भाषाशैली सर्वांना सहजगत्या समजेल अशी सुबोध, सहज, सोपी भाषा वापरणं गरजेचं आहे. स्वयं अध्ययनाला प्रेरणा देणारे म्हणजे नवीन जे काय अभ्यासक्रम आहे तो मुलांनी स्वतः करला पाहिजे, स्वतः अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे चित्रे, आराखडे, नकाशे, स्पष्टीकरण यामुळे विद्यार्थी काय होतात? स्वयं अध्ययनास प्रेरित होण्यास मदत होते. अभिवृत्ती विकासाला चालना दिले. इतिहास व नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तक अध्ययनाने अभिवृत्तींचा विकास होत असतो, त्यामुळे स्वभावाला आकार मिळू शकतो. लोकशाहीतील जे काही प्रेम आहे, सर्व धर्मसंभाव आहे, राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी जे काय पाठ्यपुस्तक आहे त्यांना चालना देणं गरजेचं आहे. पुढे आहे काळानुरूप सांभाळणारे. पाठ्यपुस्तकात विविध कालांचा मागोवा घेतला जातो. इतिहास व नागरिकशास्त्रात तो विषद केलेला असतो. मग घटना, काल, ऐतिहासिक व्यक्ती जे आहे ते कालानुरूप त्यामध्ये दिलं असतं. आपल्यामध्ये दिलं असतं बघा की इसवी सन पूर्व किंवा मग जे काही लोक आहेत त्यांची घटनास्थळे तिथे दिलेली असते. पुढे आहे वयानुसार पाठ्यपुस्तक. इतिहास एकच आशय वेगवेगळ्या इयत्तांनी शिकवावा लागतो. मग अशा वेळी आशय कोणत्या इयत्तेत व कोणत्या वयोगटासाठी शिकवायचा आहे त्याप्रमाणे पाठ्यपुस्तक आवश्यक आहे. असं नाही की तुम्ही लहान इयत्तेसाठी अवघड पुस्तके दिलं आणि मोठ्या इयत्तेसाठी सोपं पुस्तक दिलं. ठीक, मग त्यांचं जे काय वयोगट आहे किंवा इयत्ता आहे त्यानुसार पाठ्यपुस्तकाची जी काय किंवा मग अभ्यासक्रमांची व्याप्ती जी आहे ती वाढवत गेली पाहिजे. पुढे आहे मूल्यमापन साधक म्हणून पाठ्यपुस्तकात पाठाच्या शेवटी प्रश्न, स्वाध्याय व उपक्रम दिले जातात. इयत्तेनुसार ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य जे आहे ते दिले जातात. त्यांचे जे काही प्रश्न आहे ते सुटणं त्यातून गरजेचं आहे. पुढे आहे पाठ्यपुस्तकाचा आकार. विद्यार्थी वयोगट लक्षात घेऊन पाठ्यपुस्तक छोटे असावे. कमी पृष्ठसंख्येची कालखंड त्यामध्ये असायला हवा. आत्ता सांगितलं की जे काय विद्यार्थ्यांचा वयोगट आहे तो लक्षात घेऊन पाठ्यपुस्तक हे सोपं असायला हवं आणि छोटं असायला हवं. कमीत कमी 20 ते 30 पानांचं असायला हवं. पुढे आहे सजावट. पुस्तकाचा आकार, अक्षरांचा आकार जो आहे तो याबरोबर पांढरा शुभ्र कागद जो आहे, मखपृष्ठ आणि मलपृष्ठ जे आहे ते आकर्षक असायला हवं. त्यांचे जे काय पानं आहे आतील पानं त्यांच्यावर चित्ररचना असायला हवी. मलपृष्ठावरही विविध चित्रे देऊन आकर्षकता वाढवण्यास यावी. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना ते पुस्तक जे आहे ते कंटाळवाणं वाटत नाही. पुढे आहे होणारे बदल. मग काय आहे ते पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात वेळोवेळी होणारे बदल जे आहे ते दिले पाहिजे. दर 10 वर्षांनी अभ्यासक्रम जो आहे तो बदलत असतो. मग त्या बदलाची जी काय माहिती आहे ती पाठ्यपुस्तकात करणं गरजेचं आहे. ठीक, अशा प्रकारे जे आहे ते पाठ्यपुस्तकांचे चिकित्सक जे किंवा मग पॉईंट जे आहे ते निकष जे आहे ते त्यांनी दिलेले आहे. तर पुढे आहे चिकित्सक विश्लेषण. मग इयत्ता 6वीसाठी इतिहास व नागरिकशास्त्राचे जे पुस्तक आहे त्यांनी त्याचं चिकित्सक विश्लेषण जे आहे ते दिलेलं आहे. मग त्यासाठी कोणती उद्दिष्ट आहे? भारतीय समाजाच्या विकासाचे प्रमुख टप्पे आहे. विविध संस्कृती, विविधता, विविधतेचे एकतेची जाण करणं, मानव, समाज, पर्यावरण यांचं जे काय परस्परावलंबी जी काय प्रक्रिया आहे ती समजून घेणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं,
विश्वबंधुत्व, आंतरराष्ट्रीय सामंजस्य आहे त्यांना महत्त्व देणं, ऐतिहासिक अवशेष, साधने, स्मारके यांचे वास्तू जे असते त्यांचं जतन करणं, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान आहे त्यांचा उपयोग करणं, श्रमप्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणं, विविध कालगुणांची जे काय कलागुण असते त्यांची जोपासना करणं, जिज्ञासू वृत्ती, सौंदर्य दृष्टी व निर्मिती क्षमता जी असते त्यांची निर्मिती करणं, इतिहास लेखनाची शास्त्रशुद्ध संकल्पना तयार करणं, इतिहास लेखन वस्तुनिष्ठ व तटस्थपणे करण्याची जाणीव निर्माण करणं, आजचे जे काय घडामोडी आहे उद्याचा इतिहास कसा असतो याची जाणीव त्यांना देणं, साधनांच्या माध्यमातून इतिहास बोलका कसा करावा हे शिकवणं, इतिहासाचे पुरावे व त्यांचा अर्थ लावण्याबाबतची माहिती त्यांना देणं इत्यादी जे काय आहे ते अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहे. पुढे आहे पाठ्यपुस्तकांचं विश्लेषण. तर यामधले जे काय आहे ते रिकाम्या जागा किंवा मग जोड्या लावामध्ये काही पॉईंट जे आहे ते विचारले जाऊ शकतात आणि एखाद्या इयत्तेसाठी तुम्हाला विश्लेषण जे आहे ते मोठ्या प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. मग त्यामध्ये घटक असतात, उपघटक असतात आणि अध्ययन निष्पत्ती असतात. घटक आपल्याला माहिती की भारतीय उपखंड आणि इतिहास. मग आपल्याला माहिती भारताचे उपखंड काय काय आहे, कोणते आहे, मग त्यांचं उपघटक काय काय, त्यांची भौगोलिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थिती आणि निष्पत्ती म्हणजे काय की तिथं राहणारा जे काय वैशिष्ट्यांचा परिणाम लोकजीवनावर कसा होतो, भूगोल यांचा सहसंबंध त्यांच्याशी कसा आहे, अशा प्रकारे त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती दिला आहे. पुढे आहे प्राचीन भारतातील इतिहासाच्या साधनांची तोंड ओळख. मग कोणती साधने आहे, भौतिक आहे, लिखित, मौखिक, प्राचीन. मग त्यांचं जे काय साधने आहे त्यांचं निरीक्षण करून आपल्याला ओळखता येतं किंवा वर्गीकरण, वस्तू जे आहेत त्यांचं वर्गीकरण आपण करू शकतो. पुढे आहे हडप्पा संस्कृती. आपल्याला माहिती की मोहनजोदडो किंवा मुद्रा, भांडी, घरे आणि नगररचना जे काही संस्कृती आहे ते उपघटक आहे. वैदिक संस्कृती आहे. वैदिक संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था कशी होती, शेती, पशुपालन ते कसं करत होते अशा प्रकारे दिलेलं आहे. जीवन कसं होतं त्यांचं. पुढे आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. मग कोणते धर्म होते, जैन, बौद्ध, ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम इत्यादी धर्म होते. ठीक. पुढे आहे जनपदे व महाजने. मग काय होतं, मगध साम्राज्याचा उदय झाला, जनपदे, महाजने त्यामध्ये दिले आहे. मौर्यकालीन भारत कसा होता, मौर्य सम्राट, ग्रीक सम्राट हे काय सिकंदर जे आहे त्यांचा त्यामध्ये स्वारी ती दिलेली आहे. पुढे आहे उत्तरेकडील प्राचीन राज्य म्हणजे काय की शुंग घराणे, कुशाण राजे, गुप्त राजघराणे इत्यादी दिले आहे. दक्षिणेकडील कोणकोणते आहेत, चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे जे आहे ते दिलेले आहे. आपला जो काय PS1 आणि PS2 तुम्ही जर साऊथचा मूवी जो आहे तो बघितला असेल, PS1 PS2 जो आहे तर तो आत्ता PS2 त्याचा आत्ता आला आहे. PS1 मागेच भरपूर दिवस झाले त्यापूर्वी आहे. तर त्यामध्ये जी काही चेर, पांड्य आणि चोळ जे काही घराणं आहे त्याची स्टोरी त्यामध्ये दिलेली आहे. ठीक. मग ते त्यामध्ये दिलेलं आहे. प्राचीन भारतमध्ये काय की भाषा आणि साहित्य कशा प्रकारे असायला हवं. लोकसांस्कृतिकमध्ये काय की लोकजीवन, विज्ञान कसं असायला हवं. प्राचीन भारत आणि जगमध्ये काय की पश्चिमेकडील भारत, आशियेकडील भारत इत्यादी जे काय आहे ते 6वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. 7वीच्या पुस्तकामध्येही त्याची जे काय उद्दिष्ट आहे ती सारखी असणार आहे आणि जे काय आहे घटक जे काय आहे किंवा मग चिकित्सक जे आहे ते त्या पद्धतीने त्यांनी त्या बॉक्समध्ये किंवा चार्टमध्ये दिलेलं आहे. तर ते तुम्ही स्वतः अभ्यास करून घ्यायचं आहे. ठीक. मग नंतर 8वीचा आधुनिक भारत आहे तोही त्यामध्ये दिलेला आहे. मग 8वीच्या आधुनिक भारतामध्येही त्यांनी दिलेलं आहे. मग ते काय आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. प्रबोधन युग आहे, क्रांतियुग आहे, भारताचाच इंग्रजी सत्तेवर स्थापन विस्तार आहे, ब्रिटिश राजसत्ता आहे, 1857चा उठाव आहे इत्यादी त्यामध्ये दिलेलं आहे. नागरिकशास्त्र इतिहास 6वी जी आहे इयत्ता 6वी आपले स्थानिक शासन अभ्यासक्रमाची उद्दिष्ट जी आहे ती पुढे त्यांनी दिली आहे. मग ती काय आहे ती आपण बघूया. मग नागरिकशास्त्राची अभ्यासाची उद्दिष्ट काय आहे की लोकशाहीचे जे काय मूल्य आहे त्यांचे जतन करणं, जबाबदार क्रियाशील नागरिक बनणं, भारतातील राजकीय रचनेचे स्थूल स्वरूपात समजण्यास मदत करणं, विद्यार्थ्यांना मानव समाज आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून सांगणं, पर्यावरणाचे संरक्षण करण्यास प्रवृत्त करणं, श्रमप्रतिष्ठेची जाणीव करणं, आपत्ती व्यवस्थापन जे काही जाणीव आहे ती आपल्याला असणं, मग इत्यादी त्यामध्ये दिलेलं आहे. मग त्याचे घटक, उपघटक आणि अध्ययन निष्पत्ती काय आहे. आपले सहजीवन आहे, समाजातील विविधता आहे, ग्रामीण स्थानिक शासन संस्था कशा आहेत ते आहे, शहरी स्थानिक जीवन कसं आहे ते दिलेलं आहे. ठीक. त्याच्यानंतर जिल्हा प्रशासन काय आहे ते त्याने दिलेलं आहे. ते हे कशासाठी आहे, इयत्ता 6वीसाठी आहे. मग इयत्ता 7वीमध्ये काय आहे ते त्यांनी दिलेलं आहे. मग इयत्ता 7वीत काय आहे की भारताचे संविधानाची उद्देशिका, नागरिकांचे मूलभूत तत्व आणि कर्तव्य, संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे, भारतीय लोकशाही, संघशासक कायदेमंडळ, संघशासक कार्यकारी मंडळ, राज्य घटक जे आहे ते मंडळ हे त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे. मग इयत्ता 8वीसाठीही पण तेच आहे.
जे काही पंचशील तत्वांची योजना असते किंवा मग भारतातील जे सुरक्षा व्यवस्था असते त्याचं स्वरूप दिलं आहे. गरीब श्रीमंत राष्ट्रातील फरक समजावून सांगितलं आहे. निःशास्त्रीकरणाचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे. भारताचे शेजारी देशांतील असलेले जे काही संबंध आहे ते समजून सांगितलेले आहे. संयुक्त राष्ट्रे काय आहे, त्यांची आवश्यकता काय आहे ते समजावून सांगितलेले आहे. आणि विश्लेषणामध्ये परस्पर धोरण आहे, परराष्ट्र धोरण आहे, भारताचे परराष्ट्र धोरण आहे, भारताची सुरक्षता, सुव्यवस्थता, संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्राचे कार्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य, विकास जे आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे. ठीक, तर अशा प्रकारे ते चिकित्सक परीक्षण त्यांनी तिथे दिलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे, एखाद्या वर्गासाठी विचारलं जाऊ शकतं, इतकं काही विचारलं जाणार नाही आहे डीपली. ठीक, तर पॉईंट जे आहे ते बऱ्यापैकी सेम आहे. सेम पॉईंट जे आहे ते काढून घ्यायचे आहे नागरिकशास्त्र आणि इतिहासामधले, आणि इयत्ता जी काही येईल त्यानुसार ते पॉईंट जे आहे ते मानून घटक, उपघटक आणि निष्पत्ती जे आहे, अध्ययन निष्पत्ती, ते त्यामध्ये लिहायची आहे. 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतो, मोठा प्रश्न. ठीक, तर पुढे आहे स्वाध्याय, रिकाम्या जागा भरा, योग्य शब्द ओळखा, जोड्या लावा, चुटकी बरोबर लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न असे त्यांनी पुढे दिलेले आहे. ठीक, तर अशा प्रकारे आपण पहिला जो चॅप्टर आहे तो इथे कव्हर केलेला आहे. 5 मार्क्सचं वेटेज आहे. 4 मार्क्सला एखादी जी काय आहे चिकित्सक परीक्षण विचारलं जाऊ शकतं. इतिहासाचा सोपा अर्थ किंवा व्याख्या विचारले जाऊ शकतात 2 मार्क्ससाठी. नागरिकशास्त्रातले जे काय आहे अर्थ आणि व्याख्या विचारले जाऊ शकतात 2 मार्क्ससाठी. आणि 1 ते 2 मार्क्ससाठी जोड्या लावा किंवा मग रिकामी जागा जी आहे ती विचारली जाऊ शकते. या पलीकडे दुसरं काहीही विचारणार नाही. तर दुसरा जो चॅप्टर आहे इतिहास व नागरिकशास्त्राचे अध्ययन व नियोजन, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जे काही पॅडागॉजी जी आहे तीही सुरू केलेली आहे, तर त्यांना तुम्ही रिस्पॉन्स द्यावा चांगल्या प्रकारे अशी माझी इच्छा आहे. कारण खूप जास्त डीपली ज्या कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला पुढे जाऊन कवर करणार आहे. अजून माझाही जो काय आहे तो स्टडी जो आहे तो व्यवस्थित चाललेला आहे किंवा मीही स्टडी करूनच तुम्हाला शिकवत आहे. ठीक, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.